आळंदी ते पंढरपूर असा अवघा महाराष्ट्र यावेळी आषाढीची वारी चालत असताना खऱ्या अर्थानं ग्लोबल कनेक्ट सुरू झाला आहे आणि थेट लंडनहून आलेले वारकरी विठुरायाच्या पादुका लंडनहून घेऊन महाराष्ट्रात दाखल झाले आहेत आणि पंढरीची वाट चालत आहेत। आपल्यासोबत ही वारी ज्यांनी सुरू केली त्या वारीचे संकल्पक डॉक्टर अमोल खेडकर सर आहेत। ते या वारीविषयी सांगतील आणि त्यांच्या समवेत हे आज लंडन वालेले पाहुणे त्यांच्या समवेत आहेत आणि त्यांनी ही ग्लोबल वारी सुरू केलेली आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊयात नक्की ही वारी संकल्पना आहे तरी कशी। नमस्कार, रामकृष्ण हरी। ही जी ग्लोबल वारी आहे हा एक ऐतिहासिक क्षण आहे, जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे की ज्याच्यामध्ये अभिमानाने आपण वारकरी संप्रदाय हा आपला एक फेस आहे, महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान आहे आणि ज्याच्यावरती आपलं पूर्ण आयुष्य आपण जगतो। म्हणजे आपलं शिक्षण पद्धती असेल, आपले व्यवसाय असतील किंवा राहण्याची जी पद्धती आहे ती वारकरी संप्रदायाच्या बेसवरती आहे। ती कुठेतरी फार मिसिंग होती, कारण आम्ही सर्व जे परदेशातून येणार आहे अनिवासी भारतीय आहोत, ते आलेले आहोत आणि कुठेतरी आपला मराठी संस्कृतीचा अभिमान साता समुद्रापार घेऊन जावा म्हणून ग्लोबल वारीची संकल्पना आली आणि त्याची सुरुवात म्हणून विठ्ठलाचं मंदिर हे लंडनमध्ये उभं राहायचा प्रयत्न आपण केला। मागच्या वर्षी पादुका आपण पंढरपूरवरून अयोध्येला घेऊन गेलो। लवकरच दिमाखात ज्या इंग्रजांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं त्या देशामध्ये आपलं हक्काचं आपल्या भोळ्या पांडुरंगाचं मंदिर होणार आहे आणि त्याचाच भाग म्हणून फक्त मंदिर होऊन चालणार नाहीये, तर जी आपली संस्कृती आहे, जी आपली परंपरा आहे ती आपल्याला तिकडे जतन करायची आणि ती करण्यासाठी यावर्षी पहिल्यांदा ग्लोबल वारी सुरुवात केली। आणि विशेषतः मला हबप सागर महाराज यांचं, बोराटे महाराज यांचं धन्यवाद द्यायचे की भारतात पादुका घेऊन यायचं आम्हाला नॉलेज होतं। वेगवेगळ्या देशांचे विजा, वेगवेगळ्या देशामध्ये लागणारी रिक्वायरमेंट, तिथून पादुका इथं आणणं आमच्यासाठी सोपं होतं। पण तुम्ही इथे पाहताय की आपण जी वारकरी परंपरा आहे त्याच्यात कुठेही छेद दिलेला नाही आहे। आपल्याकडे तुळशीवाले आहेत, विणेवाल्या आहेत, आपल्याकडे पकवाद आहे, आपण रस बनवलेला आहे। म्हणजे जे वारी संप्रदाय आहे किंवा वारीची जी परंपरा आहे तशी करण्यामध्ये महाराजांचं खूप मोठं योगदान आम्हाला भेटलं की त्यांनी सहकार्य केलं। त्याच्यामुळं आता हा खरंच एक ग्लोबल वारी, पण त्याचा जो गाभा आहे तो आपण लोकली ठेवलेला आहे। तर ते खरंच एक महाराजांसाठी मला वाटतं धन्यवाद आहेत की त्यांनी त्यांचा वेळ दिला आणि विशेषतः म्हणजे आळंदीपासून ते स्वतः चालतायत आमच्यासोबत, त्यांच्यासोबत जो त्यांचा पूर्ण वृंद आहे ते एकत्र येत आहेत, तर त्यांचे पण धन्यवाद। आणि महाराष्ट्रातली जनता ही या सहभागामध्ये आहे आणि प्रत्येकजण या ग्लोबल वारीचा भाग व्हायचा प्रयत्न करतोय, कारण प्रत्येकासाठी हा अभिमान आहे की फक्त ही आमचा पांडुरंग किंवा आमची वारी आता समुद्रापार जात नाहीये, तर आमची जी संस्कृती आहे, प्रत्येकाच्या घरामधला जो पांडुरंग आहे तो आता भारताबाहेर जातो। तर खरं मला वाटतं तेच ग्लोबल वारीचं वैभव आहे। धन्यवाद अमोल सर। खरं तर माऊलींनी हे विश्वाचे माझे घर असा संदेश दिला होता। समतेची, एकतेची, बंधुतेची वारी होती आणि अमोल सरांनी सांगितले की त्यांनी ग्लोबल वारी सुरू केली, त्याचा लोकल कनेक्ट तुम्ही दिला। खरं तर या आंतरराष्ट्रीय म्हणा किंवा परदेशी मित्रांशी जो धागा पांडुरंगाशी जोडायचा होता ते नातं जोडायचं काम तुम्ही नातेपुतेचे हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे यांनी केलं। अगदी त्यांच्या गावाच्या नावाप्रमाणे त्यांनी हे नातं ग्लोबल टू लोकल करून दिलेलं आहे। काय सांगाल, पहिलाच अनुभव आहे, पहिलाच या लोकांचा प्रयत्न आहे आणि त्याला तुम्ही खरं तर अगदी कौतुकानं सामोरे गेला आणि या पादुका मुंबईतून घेऊन आला, अगदी पाहुणचार करत त्यांना। रामकृष्ण हरी। असं आहे, कन्या कितीतरी दूरच्या देशामध्ये गावामध्ये नांदायला गेली तरी तिला सगळ्यात आपुलकी, सगळ्यात ओढ जर कुठली असेल तर ती माहेराची ओढ असते आणि मला असं वाटतं की पंढरपूर हे आपल्या सर्वांचं माहेर आहे। त्यामुळं हे सर्वजण पंढरपूरला निघालेत म्हणजे आपल्या माहेराला निघाले आणि माहेराची ओढ काही शांत बसू देत नाही। आम्ही फक्त आळंदीपासून माहेरापर्यंत पोहोचवण्याचं काम या सगळ्या माहेरवासियांना केलेलं आहे आणि सगळे वारकरी आमच्या सोबत आहेत। विशेष म्हणजे संत तुकोबांनी, ज्ञानदेवांनी आपली भगवी पताका साता समुद्राच्या पलीकडे पोहोचवली। ती पोहोचवलेली भगवी पताका आपल्या खांद्यावरती घेऊन हे सर्व वारकरी आमच्या सोबत आहेत। डॉक्टर अनिलजींच्या माध्यमातून यावर्षी बरेच सहकारी वारीमध्ये सहभागी झाले। काही लंडनमधले आहेत, काही जॉर्जियामधले आहेत, काही इतर देशांमधले आहेत। आता आमचं फक्त एकच स्वप्न आहे, जसं एखादी लेक माहेराला आली तर बापाला आनंद होतोच, पण सगळ्या लेकी जेव्हा सणावाराला येतात तेव्हा त्याला आनंद होतो। तसं आषाढी वारीला फक्त आता लंडनमधूनच नाही, डॉक्टर अनिलजींच्या माध्यमातून माझी एक इच्छा आहे की जगभरातल्या भाविकांनी श्री विठ्ठलाला भेटायला येताना ग्लोबल दिंडीमध्ये भेटायला यावं, ही फक्त आमची भावना। आणि मला असं वाटतं की आमचा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा
ही आमची इच्छा लवकरच पूर्ण करून घेईल. धन्यवाद. रामकृष्ण. नक्कीच महाराज, खरं तर कन्या सासुराशीच आहे, मागे परतुनी याप आहे, अशा प्रकारची एक ओवी होती. ज्या कन्या सासुराला गेल्यात, परदेशात गेल्यात, निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या प्रयत्नानं त्या पुन्हा पुन्हा माहेरा येत राहतील, आनंदाने येत राहतील आणि पांडुरंगाची सरणी लीन होत राहतील. प्रकाशराजे, महाराष्ट्रासाठी, नीरा, सातारा. राम दुकाना खाली तुम्ही या ना, तुम्ही उभे राहा. डुबकी मारू द्यायची. सांगायचं मी बाजूला हे नाटाचा बघ म्हणारे श्री अनंत जरा मावशी मागे या थोडस. चक्रधरा विश्वभरा पाण्यात उचलून वर झाला डायरेक्ट वर उचला आणि उडवा आणि वर उचला उचला पटकन उचला. चला या बाहेर या पुढे. तसंच पुढे पुढे चालत केलं आम्हाला हे महाराजांना फोन केलता अंधवे आहेत तर म्हणलं. इकडे इकडे मंदिरात